कधी-कधी आयुष्य इतकं गोंधळून जातं ना, की स्वतःलाच प्रश्न पडतो, मी नेमकं कुठे चाललोय? माझा मार्ग कोणता आहे? तेव्हा मन नकळत म्हणतं, स्वामी, आता तुमच्याजवळ यायचंय. स्वामीजवळ जाणं म्हणजे फक्त पायांनी मंदिरात जाणं नाही. स्वामीजवळ जाणं म्हणजे मनातला अहंकार हळूहळू विरघळणं. ज्या दिवशी आपण म्हणतो, मला सगळं कळत नाही, त्याच दिवशी स्वामी आपल्याला जवळ घेतात. स्वामी विचारत नाहीत, तू किती मोठा आहेस? ते पाहतात, तुझं मन किती खरं आहे. डोळ्यात अश्रू असले, पण श्रद्धा खरी असेल, तर स्वामी अंतर ओलांडूनही आपल्यापर्यंत पोहोचतात. स्वामीजवळ जायचं असेल तर 3 गोष्टी शिकाव्या लागतात. पहिली, संयम. दुसरी, विश्वास. आणि तिसरी, समर्पण. संयम म्हणजे प्रत्येक वेळी उत्तर मिळेलच असं नाही, पण स्वामी बघत असतात यावर विश्वास ठेवणं. आपण म्हणतो, मी पूजा करतो, जप करतो, पण तरी त्रास का संपत नाही? स्वामी हसतात. कारण ते त्रास काढत नसतात, ते आपल्याला मजबूत करत असतात. स्वामीजवळ जाणं म्हणजे सुख मागणं नाही. स्वामीजवळ जाणं म्हणजे जे आहे त्यात शांत राहायला शिकणं. ज्याला शांत राहता आलं, तो आधीच स्वामीजवळ पोहोचलेला असतो. स्वामी कुठे दूर नाहीत. ते आपल्या श्वासात आहेत, आपल्या संयमात आहेत, आपल्या शांततेत आहेत. फक्त आपण थांबून ऐकायला शिकायला हवे. जेव्हा मन थकून जातं, तेव्हा डोळे बंद कर आणि हळूच म्हण, स्वामी, आता तुम्हीच पहा. इतकं बोललंस की पुरेसं असतं. स्वामीजवळ जाण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही. फक्त मन खरं ठेव आणि विश्वास सोडू नकोस. कारण स्वामी आधीच तुझी वाट पाहत असतात. जय जय स्वामी समर्थ.